सप्तमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 25/6/2026 पासून सप्तरंगीद्वारे आपण विविध शासकीय कामांची म्हसळा तालुका ग्रामीण शिबिरचे दौरा सुरुवात करत आहोत. कोइन्सिडेंटली हा दौरा सुरू होत आहे. म्हणजे आपण याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनामध्येच होतो, परंतु कोइन्सिडेंटली आडीमाड खाडी या गावच्या ग्रामस्थांनी हे शिबिरचे नियोजन केल्याने या शिबिरला सुरुवात झालेली आहे. सो कल करे सो आज कर, आज करे सो अब. आता अशा स्थितीमध्ये आपल्या ह्या शिबिरची सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 4 ठिकाणी हे शिबिरचे नियोजन करत आहोत. पहिल्या टप्प्यामधली जी हे शिबिर आपले नियोजन असणार आहे हे धावती शिबिर असणार आहे. पूर्ण तालुक्याचं आपण भ्रमण करणार आहोत. यामध्ये आपण कोणत्या ठिकाणी नेटवर्क आहे, कोणत्या ठिकाणी नेटवर्क नाही, कोणत्या ठिकाणी माणसं आहेत, कोणत्या ठिकाणी माणसं नाही आहेत, अशा प्रकारचा स्टडी करायचा प्रयत्न करत आहोत. थोडंसं गॅप ह्याच्यामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मात्र आपण गावनिहाय नेटवर्क असो की नसो जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ऑफलाईनसुद्धा आपण कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या शासकीय योजनांची अजून सुविधा बाकी आहे, करायची बाकी आहे, तर त्यांचे कागदपत्रे जमा करणे, त्यांना सांगणे व्यवस्थित आणि मग ते नेटवर्कमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सुविधाजनक आहे तिथे येऊन ते शिबिर करणे, अशा प्रकारचे आपण शिबिरसुद्धा पुन्हा करणार आहोत. परंतु आत्ता ही धावती शिबिर असं आहे. तर प्रथम टप्प्यामध्ये आपण जी शिबिर 25/6ला जे शिबिर करणार आहोत यामध्ये आडीमाड खाडी, त्यानंतर कोळे आणि कोळेच्या नंतर तोराडी, तोराडीच्या नंतर पांगोळी असे 4 ठिकाणी हे शिबिर असणार आहे. याचे वेळापत्रक जे असतात आपल्याला स्क्रीनवरती आपण देण्याचा प्रयत्न करू. शिबिरमध्ये सुविधा कोणती देण्यात येणार आहे, तर प्राथमिक पहिल्या आपण हे नॉर्मल शिबिर सुविधा ठेवतात. यामध्ये आभा कार्ड हे मोफत असणार आहे, अर्थात निःशुल्क, कोणते शुल्क घेतले जाणार आहे. आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड जे 5 लाखाचा विमा आहे, सर्वांना महत्त्वाचा आहे. जर आवश्यक गरज लागलीच तर आपल्याला ह्या 5 लाखापर्यंतचा हा विमा, आरोग्य विमा आपल्या सुरक्षा कवच म्हणून एक प्रकारचं आहे. तर त्याचीसुद्धा ते निःशुल्क करणार आहोत. रेशन कार्ड केवायसी कोणाची बाकी राहिली असेल तर त्यांची रेशन कार्ड केवायसी सुद्धा निःशुल्क असणार आहे. या 3 सुविधा सोडून इतर 3 सुविधा म्हणजेच पेन्शन केवायसी, PM किसान केवायसी आणि ॲग्रिस्टेक यांचं थोडंसं चार्ज घेतले जाणार आहे, ₹50, ₹100 अशा प्रकारचं. कारण की याच्यामधूनच आपल्याला भांडवल तयार करायचं आहे पुढच्या शिबिरसाठी, इतर शासकीय कामांसाठी सुद्धा. त्यामुळे ॲज अ सर्व्हिस फी म्हणून हे चार्जेस आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिबिर दरम्यान नवीन PM किसानचे अर्ज किंवा अपडेट करण्याचे अर्ज हे सुद्धा घेतले जातील. हे शिबिरमध्ये काम याचं केलं जाणार नाही, कारण का याचं लॉंग थोडासा प्रोसेस आहे. परंतु फक्त नोंद किंवा कागदपत्रांची यादी सांगितली जाईल, नंबर घेतले जाईल किंवा कागदपत्रे उपलब्ध असतील ते घेतले जाईल, अशा प्रकारचं करण्यात येईल. त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये नावे ऑनलाईन अपडेट करण्याचं सुद्धा अर्ज घेतले जाणार आहेत. ते सुद्धा शिबिरमध्ये होणार नाही, परंतु ते अर्ज घेतले जातील. जसे की काहींची नावं ॲड ऑफलाईन आहेत, रेशन कार्डमध्ये लिहिलेली आहेत, परंतु ऑनलाईन नसल्याने ते धान्यसुद्धा मिळत नाही आहे. तर असे सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आपले नवीन पेन्शन अर्ज हे सुद्धा स्वीकारण्यात येते. अर्थातच त्यावेळेसच चालू नाही होणार आहे ते, परंतु कागदपत्र सांगितले जातील आणि कागदपत्र जर तयार असतील तर घेतले जातील आणि प्रोसेस त्यांचं चालू करायचं केलं जाईल. या ज्या 3 शेवटच्या सुविधा सांगितल्या, PM किसान रेशन कार्ड, PM किसान नवीन अर्ज किंवा अपडेट अर्ज, रेशन कार्डचे ऑनलाईन अपडेट, पेन्शनचे अर्ज, यांची फीसुद्धा घेतली जाईल. परंतु हे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा काम ऑनलाईन झाल्यानंतर हे फी घेतली जाईल. कोणतीही ॲडव्हान्स फी घेतली जाणार नाही, त्यामुळे कोणतीही ॲडव्हान्स फी द्यायची नाही आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक शासकीय कामं आहेत, परंतु शिबिरमध्ये आपण ह्याच कामावरती फोकस करणार आहोत. का पहिल्या टप्प्यामध्ये जसं म्हटलं तसं आपल्याला थोडासा तालुका दौरा करून थोड्या समस्या आपल्याला ओळखून घ्यायच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या समस्या आपल्याला येत आहेत. नेट कुठे महत्त्वाचं, म्हणजे डिजिटलच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, नेट आपल्याला महत्त्वाचं आहे, नेटवर्क येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण थोडंसं धावती फेरी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिबिर दरम्यान आवश्यक गोष्टी आपल्याला काय लागणार, ह्या ज्या काही सुविधा आपण करतोय, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तर आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल फोनवरती OTP यायला पाहिजे. तर ते मोबाईल फोनसोबत असावा. फोनसोबत नसलं तर किमान आपल्या मुलाबाळांचं कोणचं मुंबईचं असेल तर त्यांचा नंबर लिहून घेऊन यायचं, म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून OTP घेता येईल. तर ही पूर्वतयारी करायची आहे. रिचार्ज असणं मोबाईलमध्ये, चार्जिंग असणे मोबाईलमध्ये, हे पूर्व आपण करायचं आहे, जेणेकरून शिबिरमध्ये वेळ वाया जाणार नाही आहे.
त्याचप्रमाणे स्वतः लाभार्थी असणे आवश्यक आहे. का काही डिजिटल फेस केवायसी आहे त्यामध्ये समोर फेस केवायसी होऊन जाईल. आणि इतर कागदपत्रे सुद्धा लागतील, जसे PM किसानसाठी ॲग्रिस्टेक कार्ड ते आपण ऑलरेडी नोंद करतोय, तर ते ॲग्रिस्टेक कार्ड आहे. फेरफारसारख्या गोष्टी आहेत त्या आपण वेगळ्या काढत राहू. ते काही तेव्हाच त्याच वेळेस पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. सातबारासुद्धा त्याच वेळेस काढू असं गरजेचं नाही आहे. ते आपण काढण्यात येईल, फक्त नोंद त्यावेळेस घेतली जाईल. तर अशाच प्रकारचं शिबिर आपण तालुक्यामध्ये इतर रूटमध्ये सुद्धा करणार आहोत. त्यामुळे जर कोणी आपल्यामधील नागरिक किंवा ग्रामपंचायत असो, कोणती संस्था असो किंवा गावकरी असो, जर नियोजन करत असतील तर सप्तरंगी तिथे शिबिर करण्यास तयार येईल. परंतु चार्जेस असणार आहेत. ही कोणतीही पूर्णपणे फी असणारी नाही आहे शिबिर, कारण की ही प्रायव्हेट शिबिर असणार आहे आणि याच्यावरती आपण शासनाच्या योजना आपण आपल्याकडे देण्याचा प्रयत्न कशा सोप्या पद्धतीने देता येतील, जास्त फेऱ्या मारताना करता येतील, तर त्या प्रकारचा प्रयत्न करून आपण हे करणार आहोत. त्यामुळे चार्जेस हे असतील ॲज अ सर्व्हिस फी म्हणून करणार आहोत. कारण का अनेक विविध सुविधासुद्धा आपल्याला पुढे जाऊन राबवायच्या आहेत. त्यासाठी भांडवल असणं गरजेचंसुद्धा आहे. आणि ज्यांना वाटतं की हे आपले कमी पैशामध्ये होऊ शकतं किंवा फ्रीमध्ये होऊ शकतं, तर अशा लाभार्थ्यांनी आपण जिथे जमायचं तिथून लाभ घ्यायचा आहे. आपण कोणाला टार्गेट करतोय की ज्या नागरिकांना किंवा ज्या आजी आजोबांना, काका काकींना जे अशिक्षित आहे किंवा जमत नाही, त्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा त्यांना जाता येत नाही, त्यांची फॅमिली मुंबईला आहेत, तर तशा नागरिकांना कशा सुविधा मिळतील किंवा किंवा ज्यांचं कोणीच नाही आहे, त्यांना समजत नाही आहे, तर अशा नागरिकांना आपण ही सुविधाचा प्रयत्न करत आहोत. तर त्यामुळे ज्यांना वाटतं की बाबा ही सुविधा नाही आपल्या कामाची, त्यांनी निश्चितच जिथून आपल्याला वाटतं तिथून करून घ्यायची आहे. आपण हे तळागाळामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थातच शासनाच्या मदतीने शासनाच्या सुविधा ह्या असणार आहेत आणि त्या राबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांचा सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सर्व ग्रामांचा जर सहकार्य असेल तरच आपल्याला हे अशा प्रकारचे शिबिर आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये राबवता येतील आणि ते सक्सेस करता येतील. आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड हे ऑन द स्पॉट आपल्याला तिथे मिळणार आहे. PM किसानची KYC आणि पेन्शन KYC याची पावतीसुद्धा आपल्याला तिथेच दिली जाईल. चला तर मग उद्या शिबिरमध्ये मिळूया. व्हिडिओ लेट होते, परंतु जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर करू शकता. त्याचप्रमाणे इतर शासकीय कामं करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला विविध शासकीय कामांची माहिती शिबिर या आपल्या माध्यमातून मिळतील आणि विविध शासकीय कामं करण्यासाठी आपण सप्तरंगीला संपर्क करू शकता. संपर्क टीम आपली थोडीशी तयार होत आहे. काळांतराने ही याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल आणि आपण नक्कीच याच्यामध्ये सुविधा आपल्याला देण्याचा प्रयत्न करू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. शेअर करायला कोणतं काही जात नाही आहे, कोणते पैसे लागत नाही आहेत. त्यामुळे शेअर करा. कोणती कामाची व्हिडिओ असेल तर बघायची, नाहीतर कामाची नसेल तर स्क्रोल करून टाकायची, काही हरकत नाही. धन्यवाद.